नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. विधिमंडळाच्या 3 दिवसीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधान परिषदेची विशेष बैठक झाली. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बेळगाव कारवार संबंधी महत्त्वाचा मुद्दा मांडला. बेळगाव कारवार प्रश्नी आपण मराठी माणसाला न्याय द्यावा. सभागृहामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगाव कारवार हे केंद्रशासित प्रदेश करावा असा ठराव विधिमंडळाने घ्यावा. आम्ही एकमताने या ठरावास पाठिंबा देऊ अशी विनंती यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की बेळगावमध्ये सीमा भागातील आपल्या मराठी भाषिकांवर अन्याय होतोय. त्यांचा जो मराठी भाषिक महामेळावा आयोजित केला होता त्याला कर्नाटक सरकारने विरोध केला. मेळावा मोडून काढण्यासाठी कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केलं. ज्या ठिकाणी मेळावा होता त्या ठिकाणी 144 कलम देखील लागू करून धर्मवीर संभाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्यासमोर जाणाऱ्यांना मज्जाव देखील केलेला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही याविषयी भाष्य केलंय. ते म्हणाले, महाराष्ट्राचे सरकार आणि महाराष्ट्रातले विधानमंडळ हे एकमेकाने आणि पूर्ण शक्तीने सीमा भागातील आमच्या मराठी बांधवांच्या पाठीचे आहे. ज्या प्रकारे कर्नाटकमध्ये आमच्या मराठी बांधवावर अन्याय अत्याचार होतोय त्याचा निश्चितपणे आम्ही सर्व निषेध करतो असं देखील ते यावेळी म्हणाले. सावरकरांच्या प्रतिमेच्या संदर्भातला मुद्दा त्यांचा पाठपुरावा राज्य सरकार तर करेलच, परंतु विधान परिषदेचे सभापती या नात्याने हे आपल्या सभागृहाच्या वतीने मी विधान परिषद कर्नाटकच्या सभापतींना पत्र देणार आहे की सावरकरांची प्रतिमा तुम्ही विधानमंडळामध्ये ठेवावी अशा पद्धतीचा आमचा आपल्याला आवाहन आहे असं देखील नीलमताई गोहरे यांनी यावेळी म्हटलंय. अरविंद सोडे, मुंबई रिपोर्टर न्यूज, मुंबई. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.